गुन्हेगारांचा कर्दळकांड। क्राईम पेट्रोल न्यूज। स्वारगेट सारख्या गजबजलेल्या बसस्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे स्वारगेट बसस्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे। शिवाय पोलीस कर्मचारी बसस्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात। मात्र तरीही बलात्कारासारखा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत झाली। या प्रकाराने शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत। त्यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास बसस्थानकातील कार्यालय फोडले। स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। बुधवारी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे। पीडित 26 वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली। त्यावेळी तिच्याशी गोड बोलून एसटी मध्येच आरोपीने बलात्कार केला। वसंत मोरे यांनी बुधवारी दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठलं। यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरेंच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली। वसंत मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले। त्यांनी आगार प्रमुखांकडून घटनेची माहिती घेतली। तसेच तुम्हाला हा प्रकार कधी माहिती पडला असे विचारले। आगार प्रमुखांकडून व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तेथील कार्यालयाच्या काचा फोडल्या। येथील सुरक्षा रक्षक काय करतात? केवळ खुर्च्या उभवायला येतात की काय? मला तर वाटते त्यांचाही या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर संशय वसंत मोरे यांनी व्यक्त केला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।